आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय समोर मॅडम, या वर्गाच्या लाडक्या वर्ग शिक्षिका आदरणीय पाटील मॅडम आणि या ठिकाणी जमलेले माझे सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज प्रेम, आपुलकी, अस्मिता आणि सामाजिक बांधिलकीचं भान राखून आपण या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. त्यापूर्वी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दिवाकरभाई आगासे, मातृतुल्य शशिकलाताई आगासे आणि ज्यांनी आपल्या खांद्यावरती ओझं घेऊन ही संस्था एक नावलौकिक करण्याचं कार्य केलं, असे स्वर्गीय हर्षवर्धन आगासे यांच्या पावन स्मृतीला देखील आम्ही सर्वप्रथमतः विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने आज लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काय बोलावं हाच माझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण यांचं कार्य इतकं महान आहे की 2, 4, 5 मिनिटांमध्ये व्यक्त होण्यासारखं नाहीये. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, आणि लोकमान्य टिळक शिवाय पर्याय नव्हता या भारत भूमीच्या मातीला, या भारत भूमीच्या मातीला. लोकमान्य टिळक यांनी आपलं कार्य, महान कार्य घडवून गेले. खऱ्या अर्थाने प्रवास एक कर्तृत्वाचा आणि बहरलेल्या नेतृत्वाचा, आईच्या संस्कारातून आणि वडिलांच्या शिस्तीतून जीवन प्रवासाची संघर्षमय वाटचाल करून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये एक सिंहगर्जना करून गेले, ते म्हणजे लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारा, अशी सिंहगर्जना करणारे म्हणजे लोकमान्य टिळक. खऱ्या अर्थाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे लोकमान्य टिळक. इतक्या मोठ्या अफाट सैन्यापुढे सुद्धा आपल्या ठिकाणी पराक्रम गाजविणे हे लोकमान्य टिळकांचे कर्तव्य होते. त्यांनी कधी इंग्रजांना घाबरले नाही, समोर अफाट सैन्य असताना सुद्धा घाबरले नाही. त्यांना एकच त्यांच्या मनामध्ये होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. मग समोरचा व्यक्ती किती असली तरी त्यांनी घाबरले नाही. त्यांनी मनामध्ये कधी खचून गेले नाही. फक्त त्यांचं ध्येय होतं की स्वराज्य मिळवणे. स्वराज्य मिळवणे हा एकमेव ध्येय होता. समोर किती लोक आहेत, कोणते लोक आहेत यांचा त्यांनी काही विचार केला नाही. अरे राहे में खतरे तो बहुत है लेकिन अब ठहरता कौन है, राहे में खतरे तो बहुत है लेकिन अब ठहरता कौन है, मौत कल भी आ जाए तो अब डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूँ मगर फैसला मैदान में होगा कि अब यहाँ मरता कौन है, यहाँ मरता कौन है. इंग्रजांना सुद्धा त्यांनी दाखवून दिलं की फैसला मैदानामध्ये होईल की इथं मरेल कोण आणि जिंकेल कोण. त्यांनी स्वराज्य मिळवणं हाच त्यांचा काय होता, ध्येय होता. म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीला या ठिकाणी डगमगले नाही, कोणत्याही परिस्थितीला घाबरले नाही. फक्त त्यांनी आपलं कर्तव्य या ठिकाणी महान कार्य करत गेलं. स्वतःच्या अस्तित्वावर त्यांनी आपलं पराक्रम गाजवला आणि एक आदर्श व्यक्तीच नव्हे तर एक आदर्श व्यक्तिमत्व. मित्र, आज आपण या ठिकाणी जिवंत आहे त्याच्यामुळे आपली तारीफ होत असते, परंतु मेल्यानंतर आपले स्मारक होतील नाही होतील हा पुढचा प्रश्न आहे. परंतु जिवंतपणे असे काही कार्य करून जा की तुमच्या विचारांची, तुमच्या आचारांची प्रत्येक लोकांच्या मनामध्ये, प्रत्येक लोकांच्या हृदयामध्ये स्मारक निर्माण करता आलं पाहिजे. तरच आपल्या या ठिकाणी एक जीवन सफल झाल्यासारखं वाटते. नाही तर फक्त जन्माला येणे आणि जन्मनेपुरता नाव नोंदणी करून जाणे याला जीवन म्हणता येणार नाही. आणि स्वतःच्या मनगटावर अस्तित्व निर्माण करण्याला कधीही पराभवाची भीती नसते. आणि तेच लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी काय केलं, दाखवून दिलं होतं. अण्णाभाऊ साठे असतील यांनी सुद्धा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यामध्ये आपलं जीवन सर्व समर्पित केलं आणि त्यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या त्यांच्या जीवनाचं एक योगदान देण्याचं कार्य केलं. आपण सुद्धा त्यांच्या पाऊल जाऊन काहीतरी या समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला पाहिजे, या ठिकाणी तुम्हाला करता आलं पाहिजे. आज अनेक विद्यार्थी या ठिकाणी म्हणतात, सर आमची परिस्थिती तशी नाही आहे, सर्वसाधारण आहे, आम्ही तेवढं गुण संपादन करू शकत नाही. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगतो की कोणत्याही आपल्या अंगी असणारी कोणत्याही गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी परिस्थिती महत्वाची नाही तर तुमची मनस्थिती महत्वाची आहे.
जर तुमची मनस्थिती या ठिकाणी जर चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता आणि कोणतंही यश मिळवू शकता। मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। अरे मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, उड़ान तो हौसलों से होती है। जर तुमच्या ठिकाणी इच्छा असेल, जर तुमची कोणती गोष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करू शकता। या जगामध्ये अशी कोणतीही समस्या नाही की आपण ती सोडू शकत नाही। समस्या ही फक्त एक कापसाने भरलेल्या पोटासारखी असते। कापसाचा पोटा जर तुम्हाला दिसायला जड दिसतो, परंतु त्याला जर हात लावला तर ते एकदम अतिशय हलका असतो। म्हणून या ठिकाणी या समस्या कोणत्याही अशा कायमस्वरूपी नसतात, फक्त त्याच्यावरती तुम्हाला मात करण्याची ताकद पाहिजे, तुम्हाला धाडस करण्याची ताकद पाहिजे, ते तुम्हाला करता आलं पाहिजे। एक वो है जो पहाड़ों को चीर कर अपनी मंजिल ढूंढ लेते हैं और एक वो है जो दीवार को टुकड़ा कर अपना सिर फोड़ लेते हैं। हे दोन व्यक्तीमधला फरक आहे। ज्याला करायची इच्छा असेल ते ज्याची करायची इच्छा नसेल ते दीवारला सुद्धा आपलं सिर मारून असं सिर फोडून घेऊ शकतात आणि ज्याला करायची इच्छा असेल ते डोंगर सुद्धा या ठिकाणी टोकू शकतात। हेच तुम्हाला सुद्धा या ठिकाणी काय करायचंय, या ठिकाणी हे संपूर्ण सिद्ध करायचंय। तुम्ही सुद्धा आता 10वीच्या वर्षामध्ये या ठिकाणी शिकत आहात। आपण सुद्धा या ठिकाणी एक चांगलं गुण मिळवून आपल्या आई वडिलांचं नाव कसं रोशन करता येईल हे तुम्हाला या ठिकाणी बघता आलं पाहिजे। कोणत्याही संकटात कोणत्याही अभ्यासाचा त्याच्यावरती काय करायला पाहिजे, मात करता आली पाहिजे। फक्त माझा कार्य एकच आहे की 10वीची बोर्डाच्या परीक्षेमध्ये कसं या ठिकाणी चांगल्या प्रकारे गुण संपादन करू शकतो, बस एवढंच। परीक्षाचा बाकी कोणत्याही या ठिकाणी करायचं विचार करता कामा नये। तुमच्या डोक्यासमोर एकच आपली गुणवत्ता कशी मिळेल हे तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे की उडत्या पाखराला परतीची कमान असावी, रोज नजरेत एक नवी दिशा असावी। अहो उडत्या पाखराला परतीची कमान असावी, रोज नजरेत एक नवी दिशा असावी। घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, पण या आकाशाला भिडण्याची जिद्द असावी, या आकाशाला भिडण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये फक्त एक जिद्द असली पाहिजे की जिद्द, मेहनत, चिकाटी आणि सातत्याने संघर्ष करून आपण आपलं स्वतःचं नाव, आपल्या परिवाराचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव कशा प्रकारे रोशन करता येईल हे तुमच्या या ठिकाणी काय करताय ध्येय असलं पाहिजे। जर तुम्ही हे ध्येय गाठलं तर या जगातील कोणतीही समस्या किंवा कोणतेही संकट तुम्हाला मात करता येईल। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त पुरुष आहे असे नाही, महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये आज कमी नाही। तुम्ही आता बघितलं असेल देशाच्या प्रथम नागरिक सुद्धा आज एक महिला आहे। त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला कमी समजता कामा नये। पुरुषांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खांद्याला खांदा लावून या ठिकाणी कार्य करण्याची शक्ती आहे। म्हणून फक्त मुलांनी शिकलं पाहिजे, मुलांनी गुणवत्ता मिळाली पाहिजे, काय विचार करू नका। मुली सुद्धा या ठिकाणी काय कमी नाही। जर देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती एक महिला होऊ शकतात तर तुम्ही का होऊ शकत नाही? तुम्ही सुद्धा एक गंभीर निर्णय केला पाहिजे, एक ठाम विचार केला पाहिजे। अरे जीत मेरी पहचान है, मैं कब किससे हारी हूँ। जीत मेरी पहचान है, मैं कब किससे हारी हूँ। मैं शौर्य हूँ, मैं ताकत हूँ, मैं हिंदुस्तान की नारी हूँ, मैं हिंदुस्तान की तुम्ही सुद्धा भारतीय हिंदुस्थानाचा काय नारी आहे, तुमच्यामध्ये सुद्धा काय ताकद आहे आणि ही ताकद देण्याची जबाबदारी तुम्हाला या ठिकाणी पार पाडायची आहे। सर्व म्हणून या ठिकाणी आपल्याला गुणवत्ता सिद्ध करायचं आहे। मित्रांनो, आपल्या भारत विद्यालयाचा नाव महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आहे। या ठिकाणी गुणवत्ता शिस्त यामध्ये शाळा या ठिकाणी प्रचलित आहे। कारण की आपल्या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री गायकवाड सर, उपमुख्याध्यापक मोके सर, प्रयोगशाळा गवई सर आणि सर्व आपले शिक्षक वृंद अतिशय मेहनतीने या ठिकाणी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात आणि भारत शाळेमध्ये हे सर्व मिळते। प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचं कार्य या शाळेमध्ये घडते। मी सुद्धा या भारत विद्यालयाचा विद्यार्थी आहे हे अभिमानाने सांगू इच्छितो। या शाळेमध्ये शिक्षणाकडे कशा प्रकारे विद्यार्थ्यांना उन्हाचं फळ मिळते हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला कळतं। असो, आज या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं, आमचा या ठिकाणी सन्मान केला, त्याबद्दल मी या वर्गाचे आजच्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन मंडळ यांचा अगदी हृदयापासून ऋण व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने आजपर्यंत मी फक्त 3च ऋतू बघितले होते, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। परंतु ज्यावेळी भारत विद्यालयाच्या सानिध्यात आलो, ज्यावेळी तुमच्यासारख्या प्रिय विद्यार्थ्यांच्या सानिध्यात आलो, तेव्हा मला सुद्धा कळालं जिव्हाळा हा सुद्धा एक सर्वात महत्त्वाचा ऋतू आहे।
आणि तुमच्यासारखे असे प्रिय विद्यार्थी, असे गुणवत्ता सिद्ध करण्याचे धडपडणारे शिक्षक हे जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा कुठेतरी आपल्या जीवनाचं एक सार्थक झाल्यासारखं वाटतं. आपण सुद्धा या भारतीय विद्यालयाचं नाव आपल्या वेगवेगळ्या काळामध्ये गुणवत्ता सिद्ध करून नक्कीच एका यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाऊ. शाळेने आपल्याला खूप काही सुविधा दिलेल्या आहे. त्याच्यामुळे या आजच्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल तुमचं मी अगदी हृदयापासून व्यक्त करतो. असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कायम राहो अशी ईश्वरचरणी सुद्धा प्रार्थना करतो. शेवटी जाता भारत विद्यालयाबद्दल दोन शब्द म्हणेल की आम्ही प्रत्येक वादळ फेडू, आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही प्रत्येक वादळ फेडू, आम्हाला आत्मविश्वास आहे. पायाची जमीन पाठीशी आता सह्याद्रीसारखा ताट आहे. तुमचा सांगाय त्या वादळांना की तुमच्या भारत विद्यालयाची गाठ आहे. तुमच्या भारत विद्यालय